श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर लवकरच आपल्याला आपल्या स्वामींचा प्रगट दिन येणार आहे आणि त्यासाठीच आपल्या सगळ्या सेवेकरांना सज्ज व्हायचं आहे सेवा करण्यासाठी. तर भरपूर अशा सेवा करायच्या आहेत ह्या प्रगट दिनापर्यंत. तर प्रगट दिन स्वामींचा आपल्या सेवेकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच आनंद आपण सेवेकरी ही सेवा करून व्यक्त करत असतो. तर सेवा कशा पद्धतीने करायच्या काय हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बऱ्याच सेवेकऱ्यांनी विचारलं की ताई ह्या सेवा कशा करायच्या काय, कमेंट आल्या म्हणून म्हटला एक छान असा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगावं की मी काय सेवा करणार आहे आणि मी ज्या सेवा करणार आहे त्याच तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे की कशा पद्धतीने पारायण वगैरे करणार आहे. तर प्रगट दिन हा महाराजांचा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस मानला जातो. दिवाळीपेक्षाही आपल्याला आपल्या स्वामींचा प्रगट दिन असो तर आपल्याला खूप एक जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे आपला आणि याचीच आपल्याला सेवा करायची आहे. तर त्याच आज मी तुम्हाला काही प्रगट दिनानिमित्त त्या सेवा सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर बऱ्याच सेवकांना प्रश्न पडलाय की आपल्याला ह्या सेवा कधीपासून सुरू करायच्या काय करायचं. तुम्ही ह्या सेवा 11 दिवस करू शकता किंवा मग 21 दिवस ही करू शकता किंवा आज तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही आजपासूनही सेवा सुरू करू शकता. तर तुम्हाला आता स्त्रिया जर करत असतील तर स्त्रियांचा मासिक धर्म वगैरे पाहून तुम्ही सेवा करू शकतात आणि तुमची जेव्हापासून इच्छा, मी तर म्हणेल 11-21 दिवस करण्याऐवजी तुम्हाला जेव्हापासून वाटेल तेव्हापासून तुम्ही ही सेवा करा. असं नाहीये की बाबा आपण खूप सेवा केली तर महाराज काही जेवढ्या दिवसाचं 11 दिवसातच फळ देणार आहे असं काही नाहीये. तुम्ही सेवा करा, निस्वार्थ भावनेने सेवा करा, महाराज आपल्याला फळ नक्कीच देतील. तर आता राहिला प्रश्न सेवा काय काय करायच्या. तर सगळ्यात अगोदर स्वामी चरित्र सारामृत हे सगळ्या सेवेकऱ्यांना माहिती आहे. त्या स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण करायचे आहे. जर तुम्ही 11 दिवसाची सेवा करत असाल तर तुमचे 11 पारायण होईल, 21 दिवसाची करत असाल तर 21 पारायण होईल किंवा व्हिडिओ जेव्हापासून बघता आहात तेव्हापासून करतायत तर खूप पारायण होऊ शकतात तुमचे. हे पारायण आपल्याला करायचे आहे. दररोज असा संकल्पच करा की मी स्वामींच्या 11 माळे करणार आहे आणि 11 वेळा तारक मंत्र घ्यायचा आहे आपल्याला. ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि अजून भरपूर सेवा आहेत. आपण दत्तभावनी घेऊ शकतो. म्हणजे जर सेवेकराची सेवा करण्याची इच्छा असेल तर तो सेवेकरी म्हणजे कारण देत नाही की ह्या सेवा राहिल्या त्या सेवा राहिल्या. फक्त सेवा करायची इच्छा हवी माणसामध्ये. तर तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय पारायण जमले नाही तर तुम्ही दररोज 7-7 अध्याय असो किंवा 3-3 अध्याय असो हे करू शकतात, हे वाचू शकतात. असे आपले 4-5 पारायण होऊन जातात. हे करू शकतात. एक तारक मंत्राचं पाणी करायचं आहे, ते प्यायचं आहे आपल्याला. आणि तारक मंत्राची सेवा ही तारक मंत्र ही तुम्ही 11 वेळा म्हणा आणि सेवा काही जास्त नाहीये. जे आपल्या डेली सेवा असतात त्याच सेवा आहेत. फक्त ते संकल्पयुक्त करा की महाराजांना समर्पित म्हणून. काहीही तुम्ही महाराजांकडे मागू नका. ह्या सेवा होऊ द्या. महाराज आपल्याला इतकं भरभरून देतात की महाराजांकडे काही मागण्याची गरज पडत नाही. आणि उद्या गुरुवार आहे तर गुरुवारपासून सेवा सुरू केल्या तर खूपच छान. मीही उद्यापासून सगळ्या सेवा सुरू करणार आहे. तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरही करणार आहे की मी काय काय सेवा करणार आहे, कशा पद्धतीने. आणि हो, राहिला प्रश्न की सेवा करताना आपण ज्या संकल्पयुक्त सेवा करणार आहोत त्याची पूजा मांडणी करायची का. तर हा मला प्रश्न विचारला गेला होता. तर पूजा मांडणी तुमच्याकडे साजेशी जागा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करा, तर तुम्ही पूजा मांडली तरीही चालेल. त्यावर एक पाट घ्यायचा, स्वामींचा फोटो ठेवायचा आहे, त्या समोर स्वामींना नैवेद्य, पाणी, कलश मांडला तरी चालेल किंवा नारळ ठेवलं तरीही चालेल. एक फळ ठेवायचं, घंटी, शंख ठेवायचं आणि सेवेला सुरुवात करायची. संकल्प करायचा आणि महाराजांकडे सेवा सुरुवात करायची. हे करू शकता. जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही नाहीही मांडणी केली, तशीही सेवा केली तरीही चालेल. तर आता उद्या तर मी तुम्हाला दाखवेलच की माझ्या पद्धतीने मी कशा सेवा करते. तर त्यामुळे तुम्ही ही सेवा करा. ह्या प्रगट दिनाची सेवा अजिबात चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी.